नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण मीन राशीबद्दल बोलणार आहोत. ही राशी भावनाशील, कल्पनाशील आणि मनाने खूप कोमल असते. अशी ही रास आता एका सुंदर परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्रीपासून यांच्यासाठी अत्यंत खास असे योग तयार झालेले आहेत. कारण तुम्ही बराच काळ भावनिक चढउतार, आर्थिक ताण आणि अनिश्चिततेचा सामना करत होतात, पण आता परिस्थिती तुमची बदलणार आहे. महादेवाच्या कृपेने स्वप्नांना आकार देण्याचा काळ आता सुरू झालेला आहे. भावनिक तुमचं ओझं हलकं होणार आहे. गेल्या काही महिन्यात मनात चिंता होत्या, नात्यांमध्ये गैरसमज होते, कामात अस्थिरता होती, भविष्याबद्दल भीती होती, पण खूप काही मनात साठवून ठेवले. पण आता ही सगळं काही सोडण्याची वेळ आलेली आहे. महाशिवरात्रीनंतर मन हलकं होईल आणि आत्मविश्वास परत येईल. मीन राशीसाठी पैशाच्या बाबतीत हळूहळू सुधारणा दिसेल. नवीन इन्कम सोर्स येतील, क्रिएटिव्ह फील्डमधून फायदा होईल, अडकलेले पैसे परत मिळतील, खर्च नियंत्रणात येईल. हा काळ प्लॅनिंग करून पुढे जाण्याचा आहे. भावनेत येऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. तुमची क्रिएटिव्हिटी आणि इंट्युशन तुम्हाला पुढे नेईल. महाशिवरात्री आता गेलेली आहे आणि महाशिवरात्रीनंतर नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आता मिळायला सुरुवात होईल. कला, संगीत, रायटिंग किंवा स्पिरिच्युअलिटी क्षेत्रात यश तुम्हाला मिळेल. व्यवसायात नवीन आयडिया फायदेशीर ठरतील. परदेशाशी संबंधित कामातून लाभ मिळेल. तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते आता वास्तवात उतरण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. मीन राशीचे लोक प्रेम खूप खोलवर करतात. या काळात जोडीदारासोबत बॉन्डिंग मजबूत होईल. जुने गैरसमज दूर होतील. कुटुंबात आनंद मिळेल. एखादं नवीन नातं सुरू होऊ शकतं. फक्त स्वतःचा आदर करायला विसरू नका. महाशिवरात्रीनंतर तुम्हाला आध्यात्मिक ओढ वाढल्यासारखी आता वाटेल. ध्यानात मन लागेल. सकारात्मक विचार वाढतील. अंतर्ज्ञान तुमचं मजबूत होईल. हा काळ तुमच्यासाठी हिलिंग पिरियड असणार आहे. तुम्ही या सगळ्या दिवसांमध्ये महादेवाची पूजा करा, शिवलिंगचे अभिषेक करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. जास्त भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. स्वतःला कमी समजू नका. पैशाबाबत बेफिक्रीने वागू नका. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. तुमची सेन्सिटिव्हिटी ही कमजोरी नाही, तीच तुमची ताकद आहे. मित्रांनो, महाशिवरात्रीनंतरचा काळ तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड असणार आहे. आर्थिक सुधारणा, करिअरमध्ये नवीन दिशा, नात्यांमध्ये आनंद, मानसिक शांतता, तुम्हाला हे सगळं जाणवणार आहे. हो, आता माझी स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे, हे सगळं तुम्हाला जाणवणार आहे. तुमचं हृदय खूप मोठं आहे आणि तुमची ताकद ही खूप जास्त आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवतात तेव्हा तुम्ही चमत्कार घडवू शकतात. आतापर्यंत तुम्हाला खूप भावनिक परीक्षा तुम्ही दिल्या असतील, तर आता समजून घ्या, आता आनंदाचा आणि यशाचा काळ सुरू होतोय. महादेव सांगत आहेत, विश्वास ठेव, तुझी स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. मीन राशीच्या लोकांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्न मोठी ठेवा आणि येणाऱ्या सुखाचे स्वागत करा. महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात प्रेम, यश आणि समृद्धी येऊ दे, हीच आपण महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.